मध्ये सज्ज असेल. आमंत्रण दिलंय, आमंत्रण स्वीकारलं गेलं. विश्वेश्वर गावडे आंबेरे संघ फलंदाजी मार्गवरती साथीला प्रज्योत आडविलकर ही जोडी मैदानामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती अवेलेबल. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र कौस्तुभ असेल. अंपायरच्या खूण येते. षटक क्रमांक पहिलं इथे अवेलेबल असणार आहे. ट्रॅकर पॉइंट वरती गोलंदाज कौस्तुभ. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा इथे मात्र कशा पद्धतीने हाताळला जाईल. पहिला चेंडू इथे सादरीकरण कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. दखिल पाव संघाचा पहिला चेंडू इथे राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा इथे मात्र केला जातोय. सन्मान देण्यात आला. इथे मात्र सन्मान देण्यात आला. चेंडू होती इथे पाहायला मिळाला डॉट बॉल. इथे डॉट बॉल पाहायला मिळाला. धाव संख्या अजूनही गोल्डन डक इथे पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याचा वापर इथे मात्र केला जातोय कौस्तुभ याच्या माध्यमातून. 7-8 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा इथे मात्र पाहायला मिळतोय कौस्तुभ. खरोखरच चांगला गोलंदाज पावस संघाकडून. तर त्याचप्रमाणे गावडे आंबेरे संघाकडून यतीश डाव्या हाताचा फलंदाज. येणारा चेंडू पंचांच्या उजव्या यष्टीच्या माध्यमातून हा चेंडू सुंदर चेंडू होता. पुन्हा एकदा इथे मात्र आला. खरोखरच डॉट बॉल. डॉट बॉल खरोखर 2 चेंडू सुंदर पद्धतीने हाताळले गेले. अजूनही धाव संख्येत इथे मात्र गोल्डन डक असणार आहे. अकाउंट बॅलन्स ओपनिंग करावा लागणार आहे कारण खरोखर चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळेल. कौस्तुभ याचा पुढील चेंडू इथे मात्र आता मोठा फटका. इथे ट्रॅव्हल होतोय. चेंडू पाहायला मिळाला. खणखणीत दमदार इथे पाहायला मिळतोय. भला मोठा षटकार. फायदा उठवला. पाठवला सीमा रेषा बाहेर. पाहायला मिळाला दमदार खणखणीत षटकार. धाव संख्या अकाउंट बॅलन्स स्वतःच देखील उघडलं. संघाचं देखील धाव संख्या बिनबाद 6. स्कोर कार्ड वरती जोडली गेली धाव संख्या. थोडासा निराश होतोय. बघूया येणारे 3 चेंडू मित्रांनो असतील. काय सादरीकरण असेल 3 चेंडूचं हे देखील महत्वाचं ठरलं जाईल. पुन्हा एकदा कौस्तुभ तयार असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती पंचांच्या उजव्या यष्टीच्या माध्यमातून येणारा चेंडू कशा पद्धतीने अवेलेबल असेल. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळण्यात आला. एक धाव करून काढली गेली. इथे मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. गेदर केला गेला मनीष याने चेंडू. इथे मात्र षटक क्रमांक अवेलेबल असणार आहे. पहिलं येणारे 2 चेंडू इथे मात्र अजूनही अवेलेबल असतील. धावसंख्या जर पाहिली गेली बिनबाद 7. एका बाजूला यतीश बिर्जे खरोखर चांगली आक्रमक खेळी आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला प्रज्योत आडविलकर मैदानामध्ये अवेलेबल असेल. राईट आर्म लेफ्ट आर्म इथे मात्र कम्युनिकेशन मैदानामध्ये चाललंय. येणारा चेंडू कौस्तुभ पंचांच्या डाव्या यष्टीच्या माध्यमातून टाकला जाणारा चेंडू. हा चेंडू स्क्वेअर मारा. नो चेंडू घोषित केला जातो. इथे मात्र अंपायरची मोठी खूण येते. नो बॉल इथे मात्र पाहायला मिळणार आणि पाहायला मिळणार फ्री हिट. फ्री हिटचा कारनामा कशा पद्धतीने हाताळला जाईल तो प्रज्योत. धावसंख्या इथे मात्र स्कोर कार्ड वरती मित्रा 8 धावा. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या गेल्यात. येणाऱ्या चेंडूवरती पाहायला मिळणार दमदार खणखणीत फ्री हिट. कौस्तुभ पुन्हा एकदा ट्रॅकर पॉइंट वरती अवेलेबल. गोलंदाज इथे मात्र फ्री हिटचा फायदा. मोठा फटक्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क नाही आला. इथे डॉट बॉल. इथे डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र पाहायला मिळाली. येणारे चेंडू असतील शेवटचा. जर पाहिलं गेलं तर पहिलं षटक प्रगतीपथावरती. धावसंख्या इथे मात्र स्कोर कार्ड वरती 8 धावा. अखेरचा चेंडू इथे मात्र प्रज्योत याच्यासाठी. पंचांच्या डाव्या यष्टीच्या माध्यमातून मोठ्या फटक्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट बॉल. सांगता झाली पहिल्या षटकाची. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 8 धावा. जाऊया मधुर संगीताच्या रूपामध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे 5 षटकांचा सामना खेळवला जाईल. मुनीब कप्तान
इथे मात्र स्वतःचं पहिलं संघासाठी दुसरं षटक प्रगतीपथावरती डाव्या हाताच्या माध्यमातून शुभारंभ करेल. स्ट्राइक एंडला फलंदाज इथे मात्र अवेलेबल असणार आहे. यतीश भिरजे डाव्या हाताचा फलंदाज, त्याचप्रमाणे डाव्या हाताचा गोलंदाज इथे मात्र ट्रॅकर पॉइंट वरती मुनीब कप्तान. इथे मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती इथे जोडलं जातं. येणारा चेंडू शुभारंभ पहिल्या चेंडूचा इथे मात्र केला जातोय. मोठा फटका इथे ट्रॅव्हल केला, इथे पाहायला मिळाला दमदार खणखणीत षटकार. मुनीब कप्तानने केला, त्याला चोख प्रत्युत्तर पाहायला मिळालं. गोळी सारखा चेंडू इथे मात्र सीमारेषेवरती जाऊन आदळला, मिळाला षटकार. 2 आकड्यामधली धावसंख्या इथे जोडली जाते. धावसंख्या जर पाहिली गेली तर 14 धावा. खरोखरच 2 षटकारांशी संघासाठी खेळला जातोय तो म्हणजे फलंदाज इथे मात्र यतीश भिरजे. खरोखर चांगली फलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. बॅटफूट पद्धतीवर आला, पाठवला सीमारेषेच्या बाहेर, इथे मात्र जोडलं गेलं षटकाराच्या रूपामध्ये. धावसंख्या 14 धावा स्कोर कार्ड वरती. कशा पद्धतीने येणारे चेंडू हाताळले जातील द किलर पॉवर संघ हे देखील महत्वाचं आहे. लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. मुनीब कप्तान गोलंदाजी ट्रॅकवरती अवेलेबल गोलंदाज. येणाऱ्या चेंडूची प्रतीक्षा कशा प्रकारे करणार, त्याला इथे मात्र कशा पद्धतीने संबोधलं जाईल. येणारे 5 चेंडू मित्र असतील. बघूया धमाकदार स्थितीमध्ये यतीश भिरजे काय फलंदाजी करेल हे देखील महत्वाचं आहे. षटकातील येणारा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या ईएसटीच्या माध्यमातून हाताळला जाईल का ट्रॅकर पॉइंट वरती. इथे मात्र गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील महत्वाचं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा इथे दमदार खणखणीत पाहायला मिळाला. क्या 20 धावा स्कोर कार्ड वरती साइड चेंज केली गेले. उजव्या हाताने गोलंदाजी करण्याचं ठरवलं गेलंय. मुनीब कप्तान मैदानामध्ये अवेलेबल असेल. त्याचप्रमाणे डाव्या हाताचा फलंदाज यतीश भिरजे षटकारांच्या हॅट्रिक साठी इथे मात्र सुवर्ण संधी. काय संधीचं सोनं इथे मात्र पाहायला मिळणार हे देखील महत्वाचं आहे. सुंदर चेंडू होता, ब्लॉकआउट मध्ये टाकण्याचा प्रयत्न, एक धाव पळून काढली गेली. इथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जर जोडली जाते 21 धावा. इथे मात्र आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये सज्ज असेल प्रज्योत. बघूया प्रज्योत कशा पद्धतीने कामगिरी करतोय. एका बाजूला दिमागदार यतीश भिरजे हाणामारी करतो, तर दुसऱ्या बाजूला सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचे काम इथे मात्र प्रज्योत करतोय. तोच प्रज्योत येणारा चेंडूचा सामना कशा पद्धतीने केलं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केलं जात आहे प्रज्ञेश देवळेकर याच्या माध्यमातून, पण डाव्या हाताने गोलंदाजी ट्रॅकर पॉइंट वरती इथे अवेलेबल गोलंदाज मुनीब कप्तान. येणारा चेंडू इथे मात्र शुभारंभ प्रज्योत याच्यासाठी. हा चेंडू हलक्या पद्धतीने खेळण्यात आला, एक धाव पळून काढली, थोडं क्षेत्ररक्षकाकडून मिस झाला, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. अकाउंट बॅलन्स धावसंख्या 22 22 धावा स्कोर कार्ड वरती अवेलेबल असणार आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र मुनीब कप्तान 2 षटकार खाल्ल्याच्या नंतर खरोखरच चांगल्या पद्धतीचे येणारे 2 चेंडू खरोखर चांगले फेकले गेले. 2 चेंडूची अपेक्षा असणार आहे. यतीश भिरजे कशा पद्धतीने 2 चेंडू हाताळेल हे देखील महत्वाचं. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळणार झेलचा प्रयत्न होता, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण इथे रुपेशाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 धावा पळून काढल्या गेल्या. 2 धाव्याने धावसंख्येला आकार मिळाला. 24 धावा स्कोर कार्ड वरती. सुंदर रन बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते.
विश्वेश्वर गावडे आंबेरे संघाची सलामीची जोडी आतापर्यंत मैदानामध्ये तै ठोकून अवेलेबल असेल, पण बघूया येणारा अखेरचा चेंडू असेल. मुनीब कप्तानचा धाव संख्या 24 धावा आतापर्यंत जोडला जातोय. तर सेकंड ओव्हरचा शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती अवेलेबल असेल. उजव्या हाताचा गोलंदाज इथे मात्र ट्रॅकर पॉइंट वरती येणारा चेंडू, अखेरचा चेंडू इथे मात्र हा चेंडू फुलटा, चेंडू प्रहार मोठा, इथे मात्र झेलला सुवर्ण संधी आणि संधीचं सोनं करता आलं नाही. कॅच ड्रॉप केली गेली, मोठा धक्का बसला असता, मात्र इथे मात्र एक धाव पळून काढली जाते. षटक क्रमांक दुसरा मित्रा संपुष्टात. धाव संख्या इथे मात्र बिनबाद 25 धावा. जाऊया मधुर संगीताच्या रूपामध्ये. खरोखरच चांगल्या पद्धतीचे दोन षटकार इथे पाहायला मिळाले. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाणार का, कशा पद्धतीने तिसऱ्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला. जर आतापर्यंत 12 चेंडूचा मित्रा खेळ संपुष्टात आला, धाव फलकावर जी धाव संख्या जर पाहिली गेली तर 25 धावा स्कोर कार्ड वरती अवेलेबल असेल. प्रज्ञेश इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती अवेलेबल. गोलंदाज स्वतःचा पहिला, संघासाठी तिसरं षटक प्रगतीपथावरती. उजव्या हाताने शुभारंभ करणार षटक क्रमांक तिसऱ्यातील. डाव्या हाताचा फलंदाज 23 धाव संख्येवरती खेळला जातोय, तो म्हणजे इथे मात्र यतीश बिर्जे. बघूया दोन षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आपल्याला. खरोखरच चांगले षटकार. प्रज्ञेचा पहिला चेंडू इथे मात्र पंचाच्या उजव्या ईएसटीच्या माध्यमातून पहिला चेंडूला शुभारंभ केला, पाहायला मिळणार का, इथे पाहायला मिळतोय दमदार षटकारी. चॅम्पियन काय खेळी पाहायला मिळते. 3 षटकार इथे मात्र लागले. डाव्या हाताचा फलंदाज 4 षटकार इथे पाहायला मिळाले. प्रज्ञेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. येणारा चेंडू कशा पद्धतीने असणार हे देखील महत्वाचं ठरलं जाईल. पुन्हा एकदा हा चेंडू मोठा फटका, स्ट्रेट ड्राइव्ह सीमारेषेवर. बघूया प्रज्ञेचा पुढील चेंडू इथे मात्र अवेलेबल असतात. मोठा फटकाचा प्रयत्न इथे मात्र थोडासा शॉर्टपिट पद्धतीचा चेंडूला चांगल्या परिवर्तनामध्ये घडवून आणायचा होता. एक सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळाली. धाव संख्येत एकने भर पडली जाते. 38 धावा इथे मात्र लॉस ऑफ 0 विकेट पाहायला मिळते. खरोखर चांगली गोलंदाजी, मात्र एका बाजूला आक्रमक फलंदाज दिसतोय तो म्हणजे यतीश बिर्जे, तर दुसऱ्या बाजूला सिंगल डबल ला कन्वर्ट करणारा हा फलंदाज असेल प्रज्योत. बघूया प्रज्योत आता कशा पद्धतीने इथे मात्र संघाला पुढे घेऊन जाणार हे देखील महत्वाचं आहे. षटकातील पुढील चेंडू पंचाच्या डाव्या ईएसटीच्या माध्यमातून हा चेंडू मोठा फटका इथे टॉपेज लागलाय. झेलला सुवर्ण संधी इथे मात्र आहे. मात्र मुनीब कप्तान इथे मात्र माघारी जावं लागणार. इथे मात्र धक्का क्रमांक पहिला पाहायला मिळतोय. प्रज्योत याला माघारी जावं लागतंय. खरोखरच चांगले बॅटर इथे मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला दिसतोय. नवीन
गौरव नवीन फलंदाज इथे मात्र मैदानामध्ये असेल. गौरव बनवे वन डाऊनचा फलंदाज. धावसंख्या जर पाहिली गेली एक गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे मात्र धावसंख्या मित्रा 38. 38 धावा इथे मात्र काढल्या गेल्या. 5 षटकांचा इथे सामना असणार आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती अजूनही आहे. धावसंख्या 38. एका बाजूला जर पाहिलं गेलं दखील पावस संघ तर दुसऱ्या बाजूला विश्वेश्वर गावडे आंबेरे. दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये सज्ज असेल गौरव बनबे. बघूया काय कमाल करेल प्रज्ञेशाचा. येणारा चेंडूचा कशा पद्धतीने सामना करणार हे देखील महत्वाचं असेल. येणारा चेंडू मोठा फटक्याचा प्रयत्न. स्लो बॉल चेंडू इथे पाहायला मिळाला. पहिला इथे डॉट बॉल पाहायला मिळाला या षटकातील. चांगली गोलंदाजी. आता मात्र खरोखर 2 षटकार लागल्याच्या नंतर आतापर्यंत लाईन आणि लेनचा वापर खरोखर चांगल्या पद्धतीने इथे केला जातोय. डॉट बॉल पाहायला मिळाला. येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळले हे देखील महत्वाचा. षटक क्रमांक पाहिलं गेलं तर तिसरा षटक. येणारा चेंडू शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अंपायर कडून दाद मागितली जाते मात्र इथे आला डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 38. लॉस ऑफ 1 विकेट. काय गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडू वरती 2 षटकार खायला मिळाले. त्याच्यानंतर अचूक लाईन आणि लेनचा वापर इथे केला गेला आणि षटक क्रमांक 3ची सांगता झाली. धावसंख्या 38 धावा. लॉस ऑफ 1 विकेट इथे मात्र पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे महायुती पुरस्कृत महेश 11 क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा मावळंगे चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे प्रमुख आयोजन प्रवीण थू, नरेश थू, अमित थू, संदेश थू, विकी गुरव, सिद्धेश मांडवकर. त्याचप्रमाणे या आयोजकांनी ही टूर्नामेंट अवेलेबल केली गेली. त्यांचं देखील मनपूर्वक आभार, मनपूर्वक धन्यवाद. नवीन गोलंदाज मैदानामध्ये बोनस नेम सिद्धेश इथे मात्र मैदानामध्ये अवेलेबल असेल. स्वतःच पहिलं संघासाठी इथे मात्र 4थं षटक प्रगतीपथावरती. पहिला चेंडू इथे मात्र पंचाच्या उजव्या यष्टीच्या माध्यमातून शुभारंभ केला जातो. मोठा फटक्याचा प्रयत्न. डॉपेज होता. झेलला सुवर्ण संधी. मुनीफ कप्तान झेलच्या खाली आणि झेल सुटला. सुवर्ण संधीचं सोनं करता आलं नाही. झेल सुटला गेला. दुसरा जीवदान इथं पाहायला मिळतंय. काय फलंदाजी. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 39. 38 धावा स्कोर कार्ड वरती. काय 39 इथे मात्र धावसंख्या. झेलला सुवर्ण संधी होती. डाव्या हाताचा फलंदाज माघारी परतला असता पण संधीचं सोनं करता आलं नाही. सिद्धेश गोलंदाजी ट्रॅक होती. पुन्हा एकदा यॉर्क लेन पद्धतीचा चेंडू हलक्या पद्धतीने खेळवला गेला. एक धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धावेसाठी मंत्र देणार का. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 40 धावा इथे मात्र पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी इथे मात्र सिद्धेशाच्या माध्यमातून. खरोखरच 3 षटकांचा खेळ संपला तेव्हा धावसंख्या 38 होती. मात्र 2 चेंडूवरती 2 सिंगल कन्वर्ट करण्यात आले. पण आतापर्यंत येणारे 4 चेंडू कसे हाताळले जाणार हे देखील महत्वाचं आहे. कशा पद्धतीने इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती अवेलेबल गोलंदाज सिद्धेश. येणारा चेंडू काय सांगून जाईल. हा चेंडू सुंदर चेंडू यष्टा उद्ध्वस्त झालं. माघारी पाठवलं. विस्फोटक फलंदाजाची खेळी इथे संपुष्टात पाहायला मिळाली. जाऊया मधुर संगीताच्या रूपामध्ये.